हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आहे फ्रायडे आणि मी जे आत्ता उठलो आहे. सो आत्ता वाजलेत 7:30ला उठलो मी, 8 वाजले आत्ता. तर मी आज कीर्तीवर एक प्रँक केला. ॲक्च्युली आज गुड फ्रायडेमुळे आम्हाला सुट्टी होती. तर ते मला पण माहिती नव्हतं ॲक्च्युली की आज सुट्टी आहे. सो आज मला सकाळी उठल्यानंतर कळलं. मी ज्यावेळेस ऑफिसच्या ग्रुपला बघितलं त्यावेळेस मला समजलं की आज सुट्टी आहे. काल कोणी काय असं इन्फॉर्म केलं नव्हतं स्पेसिफिक. सो मी तिला सांगितलंच नाही आणि तिने पूर्ण माझ्यासाठी टिफिन बनवून ठेवला आणि पूर्ण सगळं आवरून ठेवलं. आणि मी आत्ता उठलो आणि मी ज्यावेळेस मेसेज पाहिला त्यावेळेस मी तिला बोललो की आज सुट्टी आहे करून. तर ती एवढी चिडली आहे माझ्यावर. तर चला मी तुम्हाला आज तिची रिॲक्शन दाखवतो. कसं वाटतं मग तुला? तू एवढं सगळी तयारी करून ठेवली आहे. बोलू नकोस तू माझ्यासोबत. तिला मी सांगितलंच नव्हतं सकाळी. ऍक्च्युली मी आहे ना रोज लवकर Video उठतो start केलाय 7च्या आसपास. ब्लॉग स्टार्ट केला. येस, मी रोज 7च्या आसपास उठतो आणि आज मी लेट उठलो. तोपर्यंत तिचं सगळं बनवून झालेलं. मी सकाळी लवकर बघितलं असतं तर मी तुला सांगितलं असतं. अशी फेक स्माइल देऊ नको. मला माहिती तो आतून खूप चिडलेली आहे, बट अशी दाखवतीये की उलट छान झालं ना. आज सकाळी आपण लवकर उठलो, तुम्हाला लवकर उठवून टिफिन बनवायला सांगितलं. आज छान झालं, खूप जास्त छान झालं. तू चहा नको दाखव. मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय की मी चहा नाही पित. आज मला समजतंय ज्यावेळेस मी ऑफिसला जातो त्यावेळेस ही करते काय. म्हणजे ही सांगते दरवेळेस की रोज सांगते मला की मी चहा नाही पीत, चहा नाही पीत. अरे मी आणि आज आपल्यासाठी चहा ठेवलाय. मला नाही वाटत तू आपल्यासाठी ठेवलाय मी. रोज मी ऑफिसला जातो ना त्यावेळेस तू हे करते. मला माहिती आहे. खरं मी बोल. आपल्या दोघांसाठी तू रोज ठेवलाय. चहा पिते, तू नाही, आज रोज नाही नाही पिते. पीत. मग मला सांग, रोज आपण जर जे दूध घेतो ते जातो कुठं? दही बनवते मी फ्रीज मध्ये बघ. अख्ख्या मी तुला दुधाचं थोडीच दाखवते. दही बनवते. हे बघ मी दही बनवलंय. हे बघ, हे ना साफ खोटं बोलते. हे बघ मी दही बनवलंय. ओके ठीक आहे. अख्ख्या अख्ख्या 1 लिटर दुधाचं तू फक्त दही बनवलं. हो. बघा माझ्याकडून तिचं टम्बलर मधलं पाणी सांडलंय. माझी नाही चूक आहे, तिची पण चूक आहे. कारण की इथं कोण ठेवतं ना यार. तू कसला आवाज झाला? कसला आवाज झाला? प्रत्येक माझं टम्बलर पाडलंय तू. सिरियसली घरी असल्यावर तू असे कामं वाढवतोस आणि मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट चहा या सगळ्या गोष्टी करते. तू माझे अरे चुकून पडलं यार माझ्याकडून. पकडे. एवढं काय, मी क्लीन करून घेतो ते स्वतः बस. हे आणि तू क्लीन करशील. अरे करतो ना मी. बरं ठीक आहे, करून दाखव मला कसं करतो, क्लीन करतो. करतो. कपडा कुठे आहे? मला नाही माहिती. किती छान. मग कसं क्लीन करणार आहेस? पकडे. लास्ट टाइम क्लीन केलेलं तर तो तुझं टी शर्ट निघला. मला काय माहिती होतं तुझं टी शर्ट आहे. तो एवढा गंदा दिसत होता ना, मला असं वाटलं की ते माझे कपडे गंदे आहेत. गंद नाही आहेत, माझे बट कपडे गंदे आहेत. मला असं वाटलं की तो फरशी पुसायचाच कपडा आहे. पाच माणूस आहे. पकड. ज्यावेळेस मी घरी असतो ना त्यावेळेस माझ्याकडून काय ना काहीतरी होतच राहतं. म्हणजे मी ज्यावेळेस एकटा असतो ना त्यावेळेस एकदम नीट सगळ्या गोष्टी असतात, बट ज्यावेळेस मी हिच्यासोबत असतो ना माझ्याकडून काय ना काहीतरी असं होणारच की ज्याच्यावरून ती चिटचिट करणार मग ते माझ्यावर. पण कितीही काय असलं तरी माझी बायको मस्त मस्त माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवते, चहा बनवते. थँक्यू. बघ, एवढं मी करते तुझ्यासाठी आणि तू माझे काम वाढवतोस. मी करतो, खरंच करतो मी. काय यावेळेस करतोस? करणार मी आणि एकदम नीट करणार, एकदम नीट क्लीन काय नाही, करणार तू काहीच नाही की आवडत. असे एव्हिडन्स सोडणार नाही. तुला समजलंच नाही पाहिजे इथं काय पडलेलं, असं वाटलंच नाही पाहिजे. एकदम एकदम आणि माझं clean करून टम्बलर टाकणार. फुटलं असेल तर? नाही फुटलाय, चेक करावं तर. कुठे फुटलेलं तर नाही दिसत आहे बेंड कुठं. झाला असेल तो खालून. हे नाही बघ, रे. त्या साईडला बेंड दिसतोय. काय संबंध? हे बघ, कुठं? बेंड दिसतोय. तो बघ कुठे इकडे ह्या साईडला दिसलं का बेंड? कुठे? अरे हा सॉरी 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 सॉरी. अरे ह्याच्यातून पाणी सांडतं यार, पाणी नाही सांडलं पाहिजे ना. अख्खं घरात सगळं पाणी सांडणं. हे तू ओपन का ठेवलंय? हे ओपन ठेवलं त्याच्यामुळे पाणी सांडतं पण त्यामध्ये. नाही ठेवलंय त्यातलं. यार सोड. हे घे ना. मी किती वेळ, तासभर झालं मी पकडून बसले. पकड. तर आज खूप रिलॅक्स फील होत आहे. म्हणजे ज्यावेळेस असं अनएक्सपेक्टेड हॉलिडे भेटतो त्यावेळेस एकदम भारी वाटतं. म्हणजे तुम्ही एकदम सकाळी उठून ऑफिसला जाण्यासाठी आवरत असता आणि अचानक कळतं की नाही आज तर सुट्टी आहे. त्याच्यामुळे आज एकदम निवांत आहे मी, एकदम रिलॅक्स करणार आहे आज दिवसभर, है ना. मॅडम तर काय रोजच रिलॅक्स करत असतात. नाही म्हणजे रिलॅक्स नाही करत, काम असतात तिला खूप घरातले पण. आणि तिचं मेकअपचं पण खूप काय 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 चाललेलं असतं दिवसभर. बट चांगलं आहे ना, म्हणजे तुला वर्क फ्रॉम होम आहे, ऑफिसला तरी नाही जावं लागत आहे. अरे माझ्याकडून होतच नाही 5 डेज ऑफिसला जाणं. हो ना. एक काम करू ना आपण, मी 5 डेज ऑफिसला जाते, तू बाकी सगळं सांभाळ. बेस्ट बेस्ट बेटर. हां मी करू शकतो, एकदम चांगलं करू शकतो. हां बरं ठीक आहे, चालेल. म्हणजे घर सांभाळणं पण मला तर वाटतं कामच आहे एक. हो. हो आहे.
नाही रे पटतं मला नाही, खूप काम असतं घरात. म्हणजे मी तुला दिवसभर बघतो ना तर खूप काय काय चाललेलं असतं. आणि त्यात नवरा जर माझ्यासारखा भेटला तर मग खूपच काम असतं. म्हणजे तुला हा 24 तर आवर्स. मला आता आज टेन्शन येते. सॅटर्डे संडे असतो तर मग ठीक आहे, म्हणजे मी तेवढं मॅनेज करू शकते, कारण मी पण जास्त काही काम नाही करत. पण ज्या दिवशी याला सुट्टी असते ना, हा काय करतो कधी, आता आता तुम्ही मगाशी बघितलं माझं टम्बलरमधलं सगळं पाणी सांडलं, आणि अख्खं दिवसभर अख्ख्या घरात म्हणजे कुठे काय, आता पण सोफ्याचे कवर काढून बसलाय, कधी टीव्हीचा रिमोटच हरतो, यार मला मला कधी ना चावी हरते, मला ह्या कधी मला सोफ्यावर आहे ना घराच्या बाहेर कवर. थांबावं लागतं एक तास, चावीच हरवते चल म्हणजे. त्या बाबतीत तर मी रिस्पॉन्सिबल आणि आहे. मोबाईल आता मला सांग. मगाशी त्याचा मोबाईल इथे होता आणि अख्खा घरभर शोधत बसला 10 मिनिटं की मोबाईल कुठे गेला, मोबाईल कुठे गेला, असं असतं. तर त्याची एक वस्तू अशी एक कुठे तर एक कुठे असते, म्हणजे त्याला सापडतच नाही लवकर, आणि ती समोरच असते, नजरेच्या समोरच असते, पण लेट तरी मी काय एक्सप्लेन. सापडत. एक तर तू मोबाईलचं बोलली, मला मोबाईल सापडत नाही कज मी बिझी असतो गोष्टींमध्ये. आणि 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 असं खूप खूप वेळा असं होतं, जर मला 10 वेळेस मोबाईल नाही सापडत तर तुला असं खूप वेळेस, म्हणजे तुला 100 वेळेस मोबाईल सापडतच नाही. तुझा फोन तर कधीच तुला सापडत नाही, तो मीच तुला शोधून काय देतो काय. बोलतो. आणि दुसरी गोष्ट काय बोलली, हा सोफ्याचं कवर. तर सोफ्याचा कवर यार इरिटेट करतो यार खूप. आणि मला असा सोफा आवडतो विदाऊट कवर. विदाऊट कवर का? नंगा. मी आता म्हणणार होती की तुला आवडतं का बिना कपडे काढून. त्याच्यामुळे मी आधीच क्लिअर केलं नाही. अरे तू चहा पी ना. झालं माझं चहा पिऊन, मला तर कंटाळा येतोय, मला आता वॉकला पण जायचंय. मला एक गोष्ट समजत नाही, म्हणजे लोकांना चहा कसा आवडतो, एकदम असा लोक कडक चहा आवडतो ना, म्हणजे जास्त गरम असलेला चहा आवडतो, म्हणजे सगळ्यांनाच आवडतो, मोस्टली 99% लोकांना तर आवडतो गरम चहा. पण मी आहे ना माझ्या लाईफमध्ये दोघी जणी अशा बघितल्यात, एक तर माझी आई आणि एक माझी बायको, ह्यांना ना असं थंड करून चहा पितात. म्हणजे त्या चहा पिण्यात मज्जाच काय मला हे समजत नाही. आज तू खूप छान बोलतोयस बाय द वे, आणि मी तुला बोलू देते. हा आज बोलू देते. Actually. अरे आम्ही व्हिडिओ टाकले ना, आतापर्यंत आम्ही आय गेस 4 व्लॉग टाकले, 4 का 5 व्लॉग टाकलेत. तर खूप लोकांकडनं एक ओपिनियन आलंय की तू त्याला बोलूनच देत नाही. रिपीट मध्ये 4-5 व्लॉग्स परत पाहिले, त्यावेळेस समजलं की ज्यावेळेस मी काय बोलायला जातो ना, म्हणजे ही लिटरली लाईक रोबोट आहे माहिती आहे. एकदा बड बड चालू केली ना, कंटिन्यू चालू, म्हणजे मी असं बोलत असलं ना तर गॅपच घेत नाही. आणि खूप बडबडी आहे. आज प्रमाणाबाहेर मी काहीच बडबड. बोलणार नाही, आज मी मौन व्रत धरणार आहे. नाही असं चल नाही. आता कसं माझं मौन व्रत चालू होईल, आज तुलाच बोलायचं सगळं, आज मी काहीच बोलणार नाही रे. नाही. चल ना तू फ्रेशन अप हो पटकन. पोपट कर. काय बोलली? अरे मी बोलली फ्रेश हो लवकर. हा मी तर फ्रेशच आहे बघ. मी आंघोळ नाही केली तर मी किती फ्रेश आणि मस्त दिसतोय, हा ना. तशी तू वाटतंय की तू आंघोळ नाही केली, तो एकदम पारुशी असं वाटतंय. आज तर माझं मॉर्निंग रुटीन पण राहिलं. तुझं मॉर्निंग रुटीन काय असतं? मी एका बाउल मध्ये खूप Okay, सारे तुझं आईस टाकते skin care. अँड देन मी असं डीप करते. मी स्किन केअर पण नाही करत, काहीच नाही करत, तरी माझ्या माझे face वर- प्रोडक्ट्स वापरतोस तू. हा काही असेल, पण माझे माझ्या products फेसवर आहे ना वापरतो. You know what? आतापर्यंत याने काय लाईफ मध्ये केलं? एक पिंपल नाही आला माझ्या फेसवर. याने काय पिंपल केलं, ब्लिंकिटवर म्हणजे काहीच बघितलं नाही काय आहे काय नाही. ब्लिंकिटवर मला वाटतं जॉयचं कसलं तरी प्रोडक्ट येते आणि ते फ्री मिळालं, आणि याने स्वतःच्या चेहऱ्याला लावून घेतलं ते, म्हणजे काहीही लावतो, म्हणजे जे दिसेल ते. हा मग आणि वापर पाहिजे, एक- फ्रीच्या गोष्टी तर अजून- यूज केल्या पाहिजेत. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. माझं ना मी काही एक्सपायर्ड प्रोडक्ट ठेवले होते साईडला, म्हणजे मी एक वॉर्डरोब आहे त्याच्यात मी माझे सगळे कॉस्मेटिक्स ठेवलेत. तर त्या एका सेक्शनमध्ये मी एक्सपायर्ड प्रोडक्ट ठेवले होते जे मला फेकायचे होते, आणि ते माझ्याकडनं राहिले होते फेकायचे. याने सगळे एक्सपायर्ड प्रोडक्ट यूज केले. अरे एक्सपायर्ड, थांब मला एक्सप्लेन पण तरी याच्या skin ला काय होत अरे नाही. मग तेच बोलतोय, एक्सपायर्ड म्हणजे ह्यांचं लॉजिक काय माहितीये, जर त्याच्यावर लिहिलेलं असेल एक्सपायर्ड ऑन सपोज जानेवारी 2026, आणि जर आज फेब आहे तर हे त्याला लगेच एक्सपायर्ड करून टाकतात. अरे एक्सपायर नंतर 1-2 महिने चालतात गोष्टी, कॉस्मेटिक तर चालतात. आणि मला सगळं एक्सपायर्ड प्रोडक्ट्स यूज करायचे, कारण की माझ्या बहिणी पण होत्या ना, तर त्या काय करायच्या माहिती आहे, जे चांगले महागवाले प्रोडक्ट्स आहेत ना, तर ते म्हणजे लपवून ठेवणार, त्यांचं ते यूज करणार. आणि जे प्रोडक्ट्स त्यांना म्हणजे असं एकदम स्वस्त, जे की ते यूज करत नाही किंवा त्यांना असं टाकून द्यायचे, ते मग ते मला द्यायचे, मग मी ते यूज करायचो. ते सगळं ब्रेकफास्ट पण झाला. सो
मग आता खाली फिरायला जायचं. तर चलो बाय बाय, मिळते नीचे. मी आता बेडरूममध्ये गेली जस्ट आणि मी आता चेक केलं की हा काय करतो आणि हा माझं सनस्क्रीन लाव. काय करतो? सनस्क्रीन लावतो. असं फाउंडेशन सारखं कोण सनस्क्रीन लावतो? मी असंच लावतो. असं म्हणजे UV रेज वरच्या वरच राहिल्या पाहिजेत, डीप मध्ये नाही गेल्या पाहिजेत ना माझ्या स्किनच्या. आणि तुम्ही कोणाचं सनस्क्रीन लावतोयस? एक माझं सनस्क्रीन आहे. ऐक ना प्रतीक, आपण फक्त वॉक करायला जातोय खाली. ऊन आहे ना खाली एवढं. कोणाचं सनस्क्रीन लावलं? माझं आहे, मी ऑर्डर केलेलं आहे बघ. त्या सनस्क्रीनचं नाव काय? ला शील्ड एक्सपर्ट. बरं, ऍटलीस्ट मी ला शील्डचेच यूज करतो प्रोडक्ट. चांगलं प्रोनाऊन्स तरी करता आलं तुला. ला शील्डच आहे ना ते? हो, ला शील्डच आहे. मी ऑर्डर तुला कोणी सांगितलेलं आणि ते घ्यायला? हा, ते कोणी सजेस्ट? या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे. अरे हक्क आहे, पण तुला कोणी सांगितलेलं? सजेस्ट कोणी केलेलं? मी खूप याच्यामध्ये डीप स्टडी करतो की कोणते प्रोडक्ट्स आपल्या स्किनसाठी चांगले आहेत आणि काय यूज केलं पाहिजे. बघ मला माहिती आहे याच्यामध्ये काय कंटेंट असतं. SPF 40 आहे, PA++, UVA UVB, हे मला माहीत नाही याचं काय लॉंग फॉर्म आहे, बट हां ऐकायला मस्त वाटतं. ऐकायला मस्त वाटतं म्हणून तू सनस्क्रीन घेतो? सिरियसली? नाही, बट सनस्क्रीन चांगले असते ना. म्हणजे आता हे बघ, मला तर लग्नाआधी माहित पण नव्हतं की जर उन्हात जायचं असेल तर सनस्क्रीन यूज करायची असते. आता तुझ्यामुळे तर मला ॲटलीस्ट समजलं की आपल्याला सनस्क्रीन यूज करायची जर आपण उन्हामध्ये जातो तर. पण आता आपण फक्त वॉक करायला चाललोय, तू एवढं रेडी होऊन कुठे चाललायस? अरे मग खाली ऊन आहे कोणी ना. बघणार नाहीये तुला ऐक ना, तिथे. लग्न समोर झालंय चालू तुझं आहे. आता. अरे हा, पण तुला असं नाही का वाटणार की माझा नवरा एकदम छानच दिसावा? नाही, फक्त का? माझा नवरा माझ्यासाठीच चांगला दिसला पाहिजे, लोकांसाठी नाही. बरं, मेकअप झाला असेल तर जायचं का आता आपण? हा मेकअप आहे का? हो. फक्त सनस्क्रीन लावली आहे मी. तरी पण मेकअपच अरे केलाय. तू तर अख्खा आउटफिट चेंज केलं, मी तरी फक्त सनस्क्रीन आउटफिट, लावलं. येस, दिस इज माय जिम आउटफिट. मग काय गरजच नव्हती ना चेंज करायची. आता आम्ही चाललोय वॉक करायला आणि आज तुम्हाला आम्ही आमची सोसायटी पण दाखवतो. ही आमची सोसायटी आहे आणि इथे वॉक करायला खूप मजा येते. म्हणजे खूप मोठा एरिया आहे. म्हणजे जवळपास मला वाटतं 800 मीटरचा एक फुल राऊंड होतो. सो मी असे 4-5 राऊंड मारते डेली. आणि इथे बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळतात लोक. आणि हा मिनी क्लब आहे. आणि इकडे पण अजून भरपूर ॲम्युनिटीज आहे ह्या साईडला. आणि टोटल हे 21 टॉवर्स आहेत ना, 21-22. टाउनशिपच आहे तशी. हां, सो ही फुल टाउनशिपच आहे. आणि हा इकडे पण एक मिनी क्लब आहे लहान मुलांसाठी. तर खूप छान आहे ही सोसायटी. 21 टॉवर मध्ये टोटल 4 मिनी क्लब आहे. म्हणजे खूप मोकळं आहे आणि खूप असं म्हणजे मॉर्निंगला तर इतकं फ्रेश वाटतं नाही. ते सकाळी 6:30-7 वाजता जर वॉक करायला मी येते ना, तर खूप जास्त फ्रेश वाटतं इथे. सो हे आहे ना, इथे इग्लू आहे आणि त्याच्या साईडलाच ते क्लब हाऊस आहे. तिला माहित नव्हतं त्याला इग्लू बोलतात. मीच तुला सांगितलं की याला इग्लू बोलतात. हो, यानेच मला सांगितलं त्याला इग्लू बोलतात. आता सांग इग्लू म्हणजे काय असतं ते पण सांग, जरा एक्सप्लेन कर. इग्लू म्हणजे मला एवढं डिटेलमध्ये नाही माहिती आहे, बट कुठं तरी आय गेस लोक असे आधीच्या काळात ना इग्लू करून राहत होते, जिथं आईस असतो. मे बी मी चुकीचा पण असू शकतो, बट तिथं आईस असतो ना, त्याच्या आतमध्ये ते इग्लू करून राहत याच्यात होते. आईस असेल म्हणजे? अरे म्हणजे आईसमध्ये आतमध्ये बनवतात ते. ओके, अशा टाईपचं स्ट्रक्चर असतं ते. तर मी रोज मॉर्निंगला आफ्टर एक्सरसाइज मी इथे थोडं स्ट्रेचिंग करते. आणि इथे आहे क्लब हाऊस. आणि हां, हे सगळ्यात मोठं क्लब हाऊस आहे. इकडे खाली कॅफेटेरिया पण आहे आणि मीटिंग हॉल, जिम वगैरे सगळे मी तुम्हाला सगळं दाखवते. ते खाली कॅफेटेरिया आहे. आणि इकडे स्विमिंग पूल आहे. आणि मी इथे रोज रात्री येऊन बसतो ह्या साईडला. म्हणजे खूप जास्त छान वाटतं. येस, आणि खूप मोठा आहे. म्हणजे मी एवढा मोठा स्विमिंग पूल बाकी अदर कुठल्याच सोसायटीत नाही बघितला. खूप मोठा आहे. म्हणजे छोट्या मुलांसाठी पण आहे आणि इथे मोठ्या मुलांसाठी पण आहे. आणि तिकडे ना कल्चरल हॉल पण आहे. कल्चरल हॉलच आहे ना तो समोरचा. आणि त्याच्या साईडला जिम पण आहे. जिम पण खूप जास्त छान आहे. आम्ही पण आता म्हणजे त्याच जिमला जाणार आहे. सो हे अशी आहे आमची सोसायटी. अजून बऱ्याच ॲम्युनिटीजचं काम चाललं आहे आणि 2-3 टॉवर्सचं पण काम चाललं आहे. सो न्यू आहे ही सोसायटी आणि खूप छान आहे. इथलं
म्हणजे मेंटेन पण खूप छान ठेवतात, खूप क्लीन आणि खूप असं झाडं वगैरे खूप जास्त लावले त्यांनी. एवढं सकाळी पण एवढं ऊन आहे आत्ता, लोक मस्त पोहत आहेत. यार आपण पण येऊयात. खूप जास्त ऊन आहे. हां, खूप आज खूप लवकर ऊन ऊन आहे. पडलं आज. ॲक्च्युली आपण पण येऊयात, मी बोलतो दुपारी कुठे? 1-1:30 वाजता हां, स्विमिंगला. स्विमिंगला येऊ शकता आज. तर आत्ताच आम्ही वॉक करून आलो. तर आम्ही खाली वॉक पण केलं, अराऊंड 1 तास वॉक केलं आणि थोडा वर्कआउट पण केला. ते ॲक्च्युली शूट नाही केलं आम्ही वर्कआउटवालं, बट वर्कआउट केला. वर्कआउटमध्ये म्हणजे आमचं असं काय वर्कआउट करायचं ठरलं नव्हतं, बट खाली गेल्यावर ही मला एकदम अंडर एस्टिमेट करायला लागली की तुला हेच जमत ना, तेच नाही. मग आम्ही एक चॅलेंज लावलेलं स्क्वॉट्स मारायचं. तर ती बोलली तू जेवढे स्क्वॉट्स मारशील त्याच्या 50 एक्स्ट्रा मी मारेल. मग मी किती केले? ऐक ना, तू 45 काहीतरी मारली हिने आणि मी 100 मारले. तर तिने तसं 150 मारायला पाहिजे होतं. तो बोललेली की 50 एक्स्ट्रा मारणार. मुलींचं 50 म्हणजेच तेवढंच. तेच माझ्या नादी ना लागायचं भाई याच्यामध्ये. 50 म्हणजे 100. हा का. Yes. तर हॅलो गाईज. तर अजून पण आम्ही लोकांनी अजून काही आंघोळ नाही केलेली आहे. तिने पण नाही आंघोळ केली, पण तरी पण तिचा हा 3रा ड्रेस आहे. म्हणजे ती दिवसभरात खूप सारे आउटफिट चेंज करत राहते. अरे याच्यात खूप कम्फर्टेबल वाटतं. आता वॉक करण्यासाठी एक्सरसाइज साठी एवढे- वेगळा आउटफिट असतो, एक्सरसाइज साठी वेगळा आउटफिट असतो, घरात घालण्यासाठी नाईट ड्रेस वेगळा असतो. आणि सकाळी मॉर्निंगला मी जेव्हा उठली होती तर तो मी रात्री झोपतानाच घातला होता, सो मी तोच होता. काय मी सकाळी उठल्यावर एक आउटफिट घालतो. म्हणजे आंघोळ करायचा आधी जो आउटफिट असतो काल रात्री घातलेला, तोच मी कंटिन्यू करतो रात्री झोपेपर्यंत दुसऱ्या दिवशी. किती खोटं बोलतो तू. पण तर पॅन्ट चेंज केली आहे ना. अरे पॅन्ट चेंज केली, टी शर्ट तर तोच आहे ना. तू हा एवढा चांगला टी शर्ट घालून झोपला होतास का रात्री? अरे नाही, बट सकाळी तर हाच घातला. म्हणजे माझं असं बोलणं आहे की मी दिवसभर खोटं बोलतो एकच हा. आउटफिट. अरे तू रात्री वेगळा टी शर्ट घातलं पण तर पूर्ण चल, खोटं नको अख्खा बोलूस. दिवस तर एकच आउटफिट असतं ना माझं. मग ते ऑफिसला जाताना कोण असं तिथं असं ऑफिस चार लोक घरी असलो तर एकच कपडा घालतो. खोटं बोलतोस तू. असं कधी केलंय का प्रतीक की नोटबुकच्या एका पार्ट मध्ये वेगळा सब्जेक्ट आणि दुसऱ्या पार्ट मध्ये वेगळा सब्जेक्ट? माझ्या सगळ्या सब्जेक्टसाठी एकच नोटबुक असायची. अय्या. अरे हा, म्हणजे आम्ही इंजिनिअरिंगला होतो ना, तर त्यावेळेस आम्हाला आय गेस 5 का 6 सब्जेक्ट होते एका सेममध्ये. तर एकच नोटबुक असायची. म्हणजे एक सब्जेक्ट नोटबुकच्या फर्स्ट पेज पासून स्टार्ट करायचा, दुसरा सब्जेक्ट एंड पासून, तिसरा सब्जेक्ट कुठेतरी मिडलला. म्हणजे असं काही जास्त गरजच लागायची नाही कधी कोणती गोष्ट. म्हणजे मला आठवतं की मी डिप्लोमापर्यंत कॉलेज थोडं सिरियसली करायचो, बट डिग्रीमध्ये मला असं जास्त आठवतच नाही मी नोटबुकमध्ये काय नोट डाऊन करून घेतलंय. म्हणजे ऑलमोस्ट असं झालं की ते सेम्सच्या लास्टला काय असतं, ते ओरल्स असतात. तर त्यावेळेस म्हणजे ते एक्सटर्नल येतात ना ते ओरल घ्यायला. तर ते ॲक्च्युली काय करायचे माहिती, आमच्या इकडे अशी सिस्टीम होती की ते आधी तुमचं अटेंडन्स काढायचे. तर मी 6 महिन्यामध्ये फक्त 8च दिवस कॉलेज केलं होतं. इंजिनिअरिंगला म्हणजे तो त्या सब्जेक्टमध्ये मी कधी एकही सब्जेक्ट बॅक नाही लागला मला, कधीच नाही. बघू तुझा रिझल्ट. दाखवेल ना माझा रिझल्ट एकदम. मी तुझं मार्कशीट आजपर्यंत नाही बघितलंय. तू तर माझं सगळं चिट्ट्या पट्टा सगळं कोरून तुझं तरी मार्कशीट कधी बघितलंय मी फक्त 12th तरी 61%च्या आसपास मार्क होते. हे तर मी कट करेल, त्याच्यात मी टाकणारच नाही. एडिट पण मी करतो गप्प बस. तर आम्ही एक नेक्स्ट ब्लॉग बनवतो. तर त्या म्हणजे एक आयडिया आलेली आहे आम्हाला. सर तो ब्लॉग बनवण्यासाठी थोडी स्क्रिप्ट लिहिते आता ती. म्हणजे थोडे आयडियाज आम्ही शेअर करतो. कुठल्या ब्लॉग? ओके हां. तर सब्जेक्ट फायनान्सेसवर आहे. म्हणजे जे न्यूली मॅरिड कपल आहेत त्यांचं, म्हणजे आमचा स्पेसिफिक मंथली खर्च किती होतो तर ह्याच्यावर आम्ही एक ब्लॉग बनवणार आहे या स्पेसिफिक सब्जेक्टवर. म्हणजे आमचं अर्निंग किती आहे आणि आम्ही खर्च किती करतो आणि सेव्हिंग आम्ही किती करतोय. म्हणजे हा ब्लॉग ऍक्च्युली म्हणजे आम्हाला खूप टाइम पासून बनवायचा होता. म्हणजे आम्ही हा सेकंड ब्लॉगच टाकणार होतो, पण मग ह्या ब्लॉगला थोडा लेट झाला, पण तो ब्लॉग नक्की बघा. तर गाईज आता सरांची जलमुरी रेडी आहे. माझं पण येतात. मला पण खाऊ दे ना. नाही सेपरेट डिश का नाही? मला पण खायचं. जास्त एका डिशमध्ये ना मला असं हातात घेऊन आवडतं का खायला माझं उष्ट? आवडतं असं नाही आहे, पण माझं मला खायला मला असं आवडतं. असं आता बघ ना, तू असं मिडलला ठेवणार, देन मी असायला खाणार, तू त्या साईडने खाणार, म्हणजे खाली मी सांगणार. कापडाचं मध्ये ठेवू आणि मग मधून खाऊ. सांगतं माझ्या म्हणून तसं. म्हणजे तुझं म्हणणं की मी खाऊच नाही. तू मला पुन्हा खा, खायचंय. तू खा, मला एवढं नाही जाणार आहे, बट दोन डिश घेत जा ना सेपरेट. जा मग टेशन. नाही राहू दे, आपण यातच खाऊ ना. मग मी आधी खाऊन घेतो, देन तू खा. मग तू आधी खाऊन घे, देन मी खातो. ठीक
भूक लागली. तर आत्ता आम्ही इव्हिनिंग स्नॅक्स खातोय. अराउंड 6 वाजलेत आत्ता. आणि आता देन परत आम्ही वॉक करायला खाली जाणार आहे. तर सुट्टीचा दिवस आमचा असा असतो. मोस्टली आम्ही सुट्टीचा दिवस म्हणजे मी तरी खूप निवांत काढतो. म्हणजे सकाळी उठायचं, ब्रेकफास्ट करायचा, आंघोळ करायची, देन काय बाळा आंघोळ नाही केली आपण. अरे हा म्हणजे कधी कधी थोडं लेट होतो. म्हणजे मी हिच्याकडूनच शिकलो आंघोळ नाही दिवसभर आंघोळ नाही करायची. यार प्रतीक, ऐक ना, मी मी आज आज आहे आंघोळ ना, केलीये. तू आज केली आहे बट मी हे दिवसभर पारूस राहणं मी तुझ्याकडनं शिकलो. मी आंघोळ नाही करत. मी आधी लग्नाआधी ना मी उठलं पहिले आंघोळ करायचो, देन बाकीच्या गोष्टी खोटं करायचो. बोलतो यार. अरे तू केली आहे ना आंघोळ, बट मी तुझ्याकडून शिकलोय ह्या गोष्टी काय की आंघोळ नाही करायची दिवसभर. मी आधी करायचो लग्नाच्या अगोदर ना, मी उठलं आंघोळ करायचो. बट आता असं होतं ना की यार कंटाळा येतो गोष्टींचा. सुट्टी असेल तर आंघोळ पण नाही करत. मी आता करणार आहे आंघोळ. आयुष्यात तू माणूस ना कंटाळलाय. अरे नाही, मी करणार आहे तू आता आयुष्यात आंघोळ. आळशी झालायस. कळतं का तुला आळशी? हो मी Yes. आहे. हा. ठीक आहे. सो आता आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो. तर सी यू गाईज, भेटूयात लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये. Yes. बाय बाय. आमचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि शेअर करा. शेअर करा. बाय.